तर नमस्कार मंडळी, कशा आहेत? मजेत ना? स्वागत आहे तुमचं भटका प्रदीप या यूट्यूब चॅनलच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. सो आजचा प्लॅन आहे आपला ओंकारेश्वर एक्सप्लोअर करण्यासाठी. सो आता आपण आलो आहे. ओंकारेश्वर कुठं आहे? मध्य प्रदेशमधील खांडवा डिस्ट्रिक्टमध्ये आहे. काय का गोष्टी आहेत, काय नाही, कसं यायचं आणि कुठं स्टे करायचं, आजच्या ब्लॉगमध्ये पूर्ण मी सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करेल. काय म्हणतो असं दर्शन करू. गर्दी नाही ना एवढी? गर्दी नाही. आपल्याला VIP दर्शन भेटलं, नंबर आहे. हां, त्यामुळं आपला नंबर लागला आहे. हां, VIP कॉन्टॅक्ट होता, त्यामुळं दर्शन झाले आपलं. आता डायरेक्ट VIP लाईननं दर्शन करतो. चला करूया. मंडळी, आपलं आता मस्त ओंकारेश्वरांचं दर्शन एकदम प्रॉपर झालेलं आहे. काय म्हणतो, एक बार VIP दर्शन झालं ना? हां, दर्शन एकदम प्रॉपर झालं. कारण आता टाईम किती? 5 वाजले ना रे? हां, तर 5 वाजलेले आहेत. थोडं लवकर झालो होतो. आणि आज सकाळी आपण ना महाकालेश्वरची ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं होतं. 2 महिने पहिले करावं लागतं भस्म आरतीसाठी. सो ते पण केलेले आहे आपण सकाळी मॉर्निंगला. त्यानंतर तिकडून ट्रॅव्हल करून आपण आता आलो इकडं आलो ओंकारेश्वरचं दर्शन करण्यासाठी. सो दर्शन घेतलेलं आहे मी ऑलमोस्ट. आता आजूबाजूला अजून काय काय गोष्टी आहेत त्याचं पण दर्शन घेऊया. चला मग आता अजून आजूबाजूला काय बोटिंग वगैरे करायची आपल्याला. बट काय विषय, डॅममधून पाणी सोडलेलं आहे, प्रेशर खूप आहे, त्यामुळं बोटिंग सध्या बंद केलेलं आहे. तर बघू अजून काय गोष्टी आहेत त्या एक्सप्लोर. आता कुठं जायचं आपल्याला? ममलेश्वरचं दर्शन करायचं. झुलापूल. हां, तर कसा आहे विषय, मध्ये आल्यानंतर ना 2 रूट आहेत. एक झुलापूल मार्गे तुम्ही याचं ओंकारेश्वरचं दर्शन करू शकता आणि तिकडून राईट मारून इकडे येऊ शकता ओंकारेश्वरला. आणि सरळ जो जातो ममलेश्वरला जातो. आता आपण ममलेश्वरचं दर्शन करण्यासाठी जाणार आहे. आणि तुम्हाला दोन्हीचं पण दर्शन करायचं असेल तर झुलापूलचा यूज करावाच लागेल, कारण रिटर्न जाण्यासाठी तोच रूट आहे आणि येण्यासाठी पण तोच रूट आहे. मंदिरला आता तुम्हाला 2 रूट लागतील. एक जे आहे झुलापूल मार्गे, जो आपण जाऊ शकतो ओंकारेश्वरला, आणि दुसरा आहे हे समोर बघू शकता ममलेश्वरला जातो. आणि इकडे जो आहे हा समोर झुलापूल, तिकडे जाऊ शकतो ओंकारेश्वरला. स्वतः जायचे आपल्याला ममलेश्वरला. स्वतः जाऊया, ममलेश्वरचं दर्शन घेऊया. जवळच आहे ते पण, लांब नाही आहे. अर्धा किलोमीटरच्या मध्येच आहे दोन्ही पण. ममलेश्वरला जाताना खाली आल्यानंतर 2 रूट, म्हणजे पहिलं तुम्ही गोमुख घाटला जा, पाय वगैरे नर्मदामध्ये वगैरे पाय वगैरे धुवून मग ममलेश्वरचं दर्शन घेण्यासाठी जाऊ शकतात. सो आता चाललो आहे मी गोमुख घाटाकडे.
मारत्या होते ना उभा गोमुख घाटेला ना एक आरती होते इव्हिनिंगची, म्हणजे 7 वाजताची आरती असते. इव्हिनिंग चालले बघू शकता. आणि याच ठिकाणी ते आरती होते 7 वाजता. अच्छा ठीक. तर 7 वाजता असते म्हणते आणि ती पण फ्री, त्याचे काही चार्जेस नसते काय नाही. सो या आल्यानंतर इथं आरतीचा आनंद घेऊ शकता तुम्ही. ओंकारेश्वर विलेज आहे, म्हणजे जिथं 2 ज्योतिर्लिंग आहेत एकाच ठिकाणी. एक आहे ओंकारेश्वर आणि एक आहे ममलेश्वर. एकाच ठिकाणी दोन्ही आहेत. दोन्ही पण आपण एक्सप्लोर केलेलंच आहे. सरस्वती ओम पुंडरीकाच्या पुनातो ओम पुंडरीकाच्या पुनातो ओम पुंडरीकाच्या पुनातो ओम भद्रंगण विहरणयावते बाब कांटे कन्नरूपा ललित शिव जटा सांकरे ब्रह्म शांते सादे वे वेदगाया नंदकांते ओ भैया जय मंगल मूर्ति ओम दर्शन एकदम चांगलं झालं. ओंकारेश्वर आणि कमलेश्वरचं. हा तसं मस्त वाटलं. मस्त वाटलं दर्शन. आरती पण केलो. हा गोमुखी घाट केली. हा मस्त झाली ना आरती बी. हा समोर पूर्ण संस्था आहे गजानन महाराजांची आणि इथे स्टे करण्यासाठी वगैरे आहे. तर तुम्हाला जर उज्जैन ओंकारेश्वरला यायचं असेल तर प्रायव्हेट गाडीचं ऑप्शन आहे. प्रायव्हेट गाडी करून या किंवा आपलं शेअरिंग सीट आहे, म्हणजे बस वगैरे ट्रॅव्हल्स. पर किती घेते रे एकाला? 330 रुपये ना. 330 रुपये. हां, तर तुम्हाला पाहिजे तर नंबर देतो मी डिस्क्रिप्शनमध्ये, त्यांना कॉन्टॅक्ट करा. दुसरे काय ऑप्शन नाही तर प्रायव्हेट गाडी किंवा ट्रॅव्हल्सने द्यावं लागेल तुम्हाला. हां, सो आता आणि स्टे कुठं करायचं ते पण सांगतो. आपण स्टे कुठं केले? गजानन महाराज मठ. ती एकदम जिथे आपलं ओंकारेश्वरचं मंदिर आहे त्याच्याच बाजूला आहे मठ आणि सगळी सोय आहे तिथं. बरोबर आहे. एकदम पॉश रूम आहे. तुम्हाला पाहिजे तर नाश्ता जेवण सगळं तिथंच आहे. गरम पाणी आहे प्रॉपर. नसेल तर मग आपलं बाहेर रूम भेटतील. बाहेर रूम 1200 ते 1500 मध्ये आहेत. प्रायव्हेट म्हणजे बाहेर रूम पण करू शकता तुम्ही. नसेल तर इथं मठ आहे, त्या मठात म्हणजे संस्था आहे तिथं पण चार्जेस आहे. एक रूमला किती रे? 750 ना. हां, एका रूमला 750. बाहेर गेलो तर तुम्ही 1200 ते 1500च्या रेंजमध्ये आहे. सो आपल्या तर आता मी निघाले परिक्रमा पथ एक्सप्लोर करण्यासाठी. सो त्यासाठी तुम्हाला ना इकडे यावं लागेल. 2 रूट आहेत. एक तर गोमुख घाट आहे, त्या घाटातून येऊ शकता किंवा सरळ ॲटो वगैरे येतात. 20 रुपये सवारी घेतं. ते ब्रिजपर्यंत सोडेल तुम्हाला. ह्याचं आहे 2-3 मंदिर आहेत. विष्णूचं आहे, महादेवाचं आहे. त्यानंतर संगम आहे. मेन जी लोक बघा येतात ना, 2 नद्याचा संगम, नर्मदा आणि कावेरी नदी एकत्र येतात, तो संगम आहे मेन. म्हणजे काय माहिती आहे का, परिक्रमा पथ म्हणजे काय, पूर्ण नदीच्या साईडनं आहे आणि मंदिर ओंकारेश्वरचं ममलेश्वरचं नर्मदा नदीच्या काठी स्थित आहे. परिक्रमा ना पूर्ण नर्मदा नदीच्या साईडनंच आहे. आता हे बघू शकता इकडे नर्मदा नदी आहे आणि त्याच्या साईडनंच हा परिक्रमा आहे. म्हणजे पथ पूर्ण रस्ता आहे या साईडला. आता समोर जे मंदिर बघताय 3-4 तेच मंदिर आहे. इथं एक केदारेश्वरचं आहे.
केदारेश्वरचं आहे, त्याच्यानंतर महादेवाचं आहे, त्याच्यानंतर गौरीचं एक टेम्पल आहे, राधाकृष्णाचं टेम्पल आहे, सोमनाथचं मंदिर आहे, एक आहे नर्मदा आणि कावेरी नदीचा संगम पॉईंट. सो ते पण आहे. एक 5-6 पॉईंट आहेत. हे पद तुम्ही आल्यानंतर केलंच पाहिजे इकडे. मी आलोय नर्मदा आणि कावेरी नदीचा जिथं संगम होतो त्या पॉईंटला आलेला आहे. आणि मोस्टली पाणी ना दिवाळीच्या आधी जास्त असतं, त्यानंतर पाणी कमी होतं. बघू शकता इकडून येते नर्मदा आणि इकडून आहे कावेरी. हे समोर संगम पॉईंट आहे. तर इथं आल्यानंतर ना संगम पॉईंटला नर्मदा आणि कावेरीचा तर इथलं जल घेऊन जातात. का तर ते एक शुभ्र जल असतं, चांगलं असतं. ते पाण्यामध्ये टाकून आंघोळ करू शकते त्या पाण्यानं. तर मंडळी ओंकारेश्वर एक अशी भूमी आहे, ॲक्च्युली ज्योतिर्लिंग एकच आहे पण ते 2 ह्याच्यामध्ये डिवाईड झालेलं आहे. एक आहे ओंकारेश्वर आणि एक आहे ममलेश्वर. आलोय आता गौरी सोमनाथ मंदिरला, जी मेन आहे पराक्रमामधलंच. बघू शकता हेच आहे गौरी सोमनाथ मंदिर. आता राजेश्वरी मंदिर आणि शंकराचार्याची मूर्ती जिथं आपला एंड होतो पराक्रमाचा, तो त्याच पॉईंटला आता शेवटचा मी खूप मोठी मूर्ती आहे शंकराचार्याची आणि आपले भोलेची आहे. समोर आहे शंकराचार्याची मूर्ती. इथंच तुमचा परिक्रमा संपतो, इथे एंड आहे परिक्रमाचा.